नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. कोणीही वैयक्तिक घेऊ नका, हे मी माझे मांडलेले मत आहे. माणसाच्या अंगात देव येतो हे खरे आहे का? आणि माणूस अंगात आल्यावर नाचू का लागतो? देव जर देव आहे तर त्याने माणसाच्या अंगात का यावे? मग देव आणि माणूस यात फरक काय? आणि जर अंगात येतच असेल तर काही क्षणापुरता का यावे? कायमस्वरूपी येऊन राहण्यास काय प्रॉब्लेम आहे? असे काही प्रश्न आजपर्यंत मनामध्ये आले. काही विशिष्ट लोकांच्या अंगावर का यावे? सर्वांच्या अंगात का येऊ नये? असे अनेक प्रश्न आले. जगात एवढंच सगळं काही घडत असताना देव कोणाच्या तरी अंगात येईल ना? कशाला येईल? नाचायला? मी एका देवीच्या जत्रेत गेली. तिथे खूप साऱ्या स्त्रिया बेफाम घुमत होत्या. देवी त्यांच्या अंगात आली होती. एकाच देवीचा खूप मोठा घोळका घुमत होता. बाजूला वाद्य वाजत होती. घुमत घुमत सर्वजणी देवळाच्या पाठीमागे बाजूला आल्या. मग एका पुजाऱ्याने आडोसा गाठून हातातल्या काठीने त्यांना बदाडायला चालू केलं. तसं निम्म्यापेक्षा जास्त देव्या पाठ आणि मांड्या चोळत हळूहळू बाजूला झाल्या. त्या सगळ्या डुप्लिकेट होत्या. ते तिथेच सिद्ध झाले होते. पण काही जणी मार खाऊन पण घुमतच होत्या. त्यातील 1-2 जणी शरीराने एकदम किरकोळ होत्या. पण मारांचा त्यांच्यावर काहीही प्रभाव झाला नाही. मला तेव्हा ते पटलं की देव सर्वांच्या नाही, पण काही जणांच्या अंगात नक्कीच येतो. मी तेव्हा 15-16 वर्षाचं होतो आणि आस्तिक होते. पण आता हे निष्पन्न झालं आहे की अंगात येणं हा एक मानसिक आजार आहे. त्याला पोजेशन सिंड्रोमा असे म्हणतात. त्यामुळे असे लोक असू शकतात की ज्यांना हा मानसिक आजार आहे. अशा आजारात एका ठराविक काळासाठी माणसाचा मेंदू ताब्यात नसल्यामुळे शरीरातील ऊर्जा ही स्वैरपणे बाहेर पडत असते. मग त्यात नाच, घुमणं आणि इतर चाळे आले. अशा लोकांना आपण वेळीच ओळखून योग्य ती मदत केली पाहिजे. आहे का माझ्या मताशी सहमत? मग खालील निरीक्षणांकडे लक्ष देऊया. हे लोक स्वतः अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू असतात. एकलकोंड स्वभाव असतो किंवा दुःख कोणाला सांगून कोणासोबत मिसळत नसतात. स्वतःला इतरांपेक्षा कमी समजत असतात किंवा त्यांना खरंच कोणी किंमत देत नसतं. स्वतःच्या काही सुप्त मागण्या ते अशा प्रकारे पूर्ण करून घेत असतात. इतरांचे लक्ष हे स्वतःकडे खेचण्यासाठी असं करत असतात. अशा आजाराने ग्रासलेल्या लोकांना वेळीच ओळखून त्यांना सायकोथेरपी, ध्यान, योग, संमोहन किंवा समविचार लोकांपासून दूर ठेवून इत्यादी पद्धतीने उपचार करता येतात. त्याबद्दल त्यातील तज्ज्ञ लोक जास्त सांगू शकतील. बाकी देव वगैरे अंगात येतो म्हणून अशा लोकांना असंच पीडित सोडणे म्हणजे निव्वळ थोतांड आहे. आहे का माझ्या मताशी सहमत? मानवानं देवावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःवर जास्त अवलंबून राहावे का? हो, नक्कीच स्वतःवर अवलंबून राहावे, पण देवावर श्रद्धा ठेवावी. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. आपले व्यवहार उत्तमरित्या मार्गक्रमण करतात. कारण बुद्धीला सक्रिय ठेवण्याचे काम हे माणसाच्या विचारांवर अवलंबून असते. माणसांचे चांगले विचार त्याला आचरण शिकवतात. त्यामुळे माणूस सतत उत्तम मार्गाला जातो. वाम मार्ग त्याला नकोसा वाटतो. देवावर अवलंबून राहणारे ही पूजा पाठ करतात व स्वतःचे उदरनिर्वाह म्हणजेच कौटुंबिक भरणपोषण करतात. मग इतरांना देवांवर अवलंबूनच राहून काय मिळणार? हेच कर्म करावे लागणार किंवा कायम मागून खावं लागणार. कारण देव कुणाला उपाशी ठेवत नाही. अगदी चोच दिली चाराही देणार. पण जीवनात काही ध्येय असतील, परिस्थिती सुधारली पाहिजे, सगळी सुख हवी असतील तर कष्टाशिवाय पर्याय नाही. जो कष्ट करतो त्याला यश मिळते. तसेच इच्छा असेल तर अनेक मार्ग सापडतात. स्वतःवर आत्मविश्वास ठेवला की माणूस गतिशील होतो.
भगवंतावर श्रद्धा असावी, पण नतमस्तक होण्यासाठी बाकी पोटापाण्याची व्यवस्था स्वतःची स्वतःलाच करावी लागते. मानवानं स्वतःवर जास्त अवलंबून राहावे यात शंकाच नाही. सांसारिक क्षेत्रात प्रगती साधायची असेल तर तिथे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवायला पाहिजे. याउलट आध्यात्मिक पारलौकिक क्षेत्रात प्रगती करायची असेल तर मग मात्र मानवानं देवावर अवलंबून राहिले पाहिजे. त्याच वेळेस सांसारिक प्रगती करताना नीतिनैतिकतेचा तिलांजली देऊ नये. देवाला घाबरून कृत्य संसार करावा म्हणजेच सुवर्ण मध्य साधला जाईल. अशा रीतीने लौकिक आणि पारलौकिक प्रगती साधता येऊ शकते. आपल्या देशात लोक चमत्कारालाच नमस्कार करतात. मानसिकरित्या आजारी रोग्याला रुग्ण न समजता त्याच्यात देवी शक्ती आहे, त्याला देव दिसतो, त्याला बऱ्याच भाषा बोलता येतात, तो हवेत उडू शकतो, त्याला मृत व्यक्तींना भेटता येते इत्यादी प्रकारचा प्रचार आणि प्रसिद्धी करूनच त्याचा उदो करतात आणि त्याचा वापर लोकांना मूर्ख बनवून विनासाईचे कुठलेही श्रम न करता पैसे कमविण्याचे साधन केले जाते. असले आजार अशिक्षित, मागासलेले, ग्रामीण इत्यादी व्यक्तीच नाही तर चांगले उच्च शिक्षित, उच्चपदस्थ आणि पुढारलेले लोकसुद्धा या आजारांना बळी पडतात आणि त्यांचासुद्धा असल्याचे प्रकारे वापर केला जातो. अशा प्रकारे धन्यवाद. लेख आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कोणीही मनाला याबद्दल वाईट वाटून घेऊ नका.